नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण धातू म्हणजे जे तुम्हाला सिलेबसमध्ये सप्तधातू आहेत त्यापैकी आज आपण रक्तधातू या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण रसधातू या टॉपिकचे डिटेलमध्ये नोट्स पाहिले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण रक्तधातूचे डिटेलमध्ये म्हणजे जे एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला इम्पॉर्टंट त्या LAQ जे आन्सर आलं पाहिजे ते सर्व पॉईंट्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर BMS फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला सर्व विषय नवीन असतात तर शिकायला थोडा वेळ लागतो, समजायला वेळ लागतो. तर एकदा तुम्ही ते विषय समजले की तुम्ही जरा श्लोक पाठांतराकडे लक्ष द्या, कारण तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये श्लोक खूप इम्पॉर्टंट आहेत. ते जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला खूप चांगले मार्क तिथे दिले जातात. तर श्लोकवर भर द्या जेणेकरून तुम्हाला प्रिपरेटरी PLमध्ये तुम्हाला जास्त श्लोक पाठांतर करायची गरज नाही. तेव्हा तुम्ही जर थेअरी वाचली तर तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल. तर पाहूयात रक्तधातू. आहार रसापासून निर्माण होणारा रक्तधातू हा द्वितीय क्रमांकाचा धातू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रसधातू पाहिला, तो प्रथम क्रमांकाचा धातू होता. तर त्यानंतर असतो रक्तधातू. तर आज आपण रक्तधातू पाहणार आहे. निरुक्ती रजरंजने तेन रंजन रागवर्णयुक्त रागकृतच्च धातू रक्तम इत्यर्थ भवती. हा त्याच्या निरुक्तीचा श्लोक आहे. म्हणजे काय, तर लाल रंगाच्या धातूला रक्तधातू असे म्हणतात. त्यानंतर पंचभौतिक संघटन रक्तम तेजो जलात्मकम. रक्तधातूमध्ये तेज व जल महाभूताचे आधिक्य असते. त्याचं पर्याय नाव रुधिर, शोणित, अश्रुक, अस्त्र, लोहित आणि क्षतज हे त्याचे पर्याय नाव आहेत. तर जेव्हा तुम्ही आता सुरुवातीला जेव्हा स्टडी कराल तेव्हा प्रत्येक धातू डिटेलमध्ये स्टडी करा व शेवटी मी तुम्हाला प्रत्येक विषयाचे प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला शॉर्ट चार्ट, टेबल, ट्रिक्स काय असतील ते मी तुम्हाला देणारच आहे. पण सुरुवातीपासून अभ्यास करत असताना तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करायला शिका. त्यानंतर रक्तधातूचं स्थान रक्तादीनाम तू सर्व शरीर आचरणाम अपि विशेष हृदयम स्थानम उक्तम. म्हणजे काय, तर हृदयामधून सर्व शरीरामध्ये रक्तधातूचे वहन होत असल्याने हृदय हे रक्तधातूचे विशेष स्थान सांगितलेले आहे. त्यानंतर गुण. रक्तधातूमध्ये कोणते गुण असतात, तर विस्त्रता, द्रवता, राग, स्पंदन, लघुता, शीतोष्ण, गुरु आणि स्निग्ध हे गुण रक्तधातूमध्ये असतात. त्यानंतर नेक्स्ट रक्तधातूचे कार्य. तर रक्तधातू हा शरीरातील मेन धातू मानलेला असून त्याचं जीवन हे कार्य आहे. त्यानंतर वर्ण प्रसन्न ठेवणे, मांसपुष्टी करणे, धातूंचे पूरण करणे, सर्व शरीरामध्ये वाहत असल्याने. त्यानंतर असंशय स्पर्श ज्ञान करणे. तर हे होते रक्तधातूचे काही इम्पॉर्टंट कार्य. त्या व्यतिरिक्त इतर कार्य देखील असतात, ते तुम्ही एकदा टेक्स्टबुकमध्ये पाहून घ्या. त्यानंतर जसं आपण रसधातूचे 2 प्रकार पाहिले होते, पोषक रसधातू आणि पोष्य रसधातू, त्याचप्रमाणे रक्तधातूचे देखील 2 प्रकार असतात, पोषक रक्तधातू आणि पोष्य रक्तधातू. तर ह्याचा अर्थ तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगण्याची गरज नाही. पोषक म्हणजे निर्माण होण्यापर्यंतचा जो अवस्था असते त्याला पोषक रक्तधातू म्हणतात आणि निर्माण झालेल्यानंतरची जी रक्तधातूची अवस्था असते त्याला पोष्य रक्तधातू असं म्हणतात. त्यानंतर रक्तधातूचं प्रमाण. आता जे हे छोटे छोटे पॉईंट आहेत, प्रमाण, अंजली, तर हे सर्व पॉईंट तुम्हाला MCQच्या दृष्टीने देखील इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये तुम्हाला MCQ देखील विचारले जातात. कधी कधी विविध आचार्यांनुसार वेगवेगळे मत असतं, तर त्यावर देखील MCQ विचारले जातात. तर अशा पॉईंटकडे MCQच्या दृष्टीने लक्ष देऊन वाचावे. त्यामध्ये रक्तधातूचं प्रमाण 8 अंजली सांगितलं आहे आणि रक्तधातूचे उपधातू कंडरा आणि सिरा सांगितलेले आहेत. त्यानंतर रक्तधातूची वृद्धी लक्षणं. कोणताही धातू आपण जेव्हा एंड करतो त्याच्यात 2 पॉईंट येतात, वृद्धी आणि क्षय लक्षणं. तर हे प्रत्येक धातूचे वृद्धी क्षय लक्षणाचे देखील श्लोक आहेत. तर ते तुमचे पाठ होत असतील तर आत्तापासूनच पाठ करायला सुरुवात करा तुम्हाला एक्झाममध्ये. आणि असं नाही की तुम्ही क्रियासाठी केले तर ते तुम्हाला इथे उपयोगी पडतील. BMSमध्ये असे विषय आहेत जे तुम्हाला एका विषयाशी दुसऱ्या विषयाशी लिंक करतात. तर त्यामुळे तुम्हाला इथे श्लोक पाठ केले तर ते तुम्हाला कुठे ना कुठे व कधी ना कधीतरी उपयोगी पडणारच आहेत. त्यामुळे श्लोक पाठांतर हे कधी वाया जाणार नाही. तर माझा तुम्हाला एक ॲडवाईस आहे की तुम्ही श्लोक व्यवस्थित पाठ करा. तर रक्तधातूचे वृद्धी लक्षणं. रक्तांग अक्षिता सिरापूर्णत्वंच. म्हणजे रक्तांग, रक्त अक्षिता आणि सिरापूर्णत्व हे रक्तधातूच्या वृद्धीची लक्षणं आहेत. आणि क्षयाचे लक्षणं रक्ते अम्ल शिशिरप्रती क्षीरशैथिल्य रुक्षता, शैथिल्य रुक्षता. त्याच्या लक्षणांमध्ये अम्ल शिशिरप्रती, त्यानंतर शिराशैथिल्य आणि रुक्षता हे रक्तधातूच्या क्षयाचे लक्षणं आहेत. तर इतर जर लक्षणं असतील त्याचं तर तुम्ही मराठीमध्ये अर्थ टेक्स्टबुकमध्ये बघून घ्या एकदा व त्याप्रमाणे ते लक्षात ठेवा. तर ह्या होत्या रक्तधातू संबंधित डिटेलमध्ये नोट्स. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.